हॅलो मित्रांनो, हम्पीचा हा दुसरा भाग आहे आणि इथे राम मंदिर आहे म्हणतात. वरती राम मंदिर आहे आणि ते फार उंच आणि दगडावर आहे. तर मी काय गेलो नाही, पण ते इथे बघा मी खाली असून माकडांची थोडी मजा घेतो आहे. तर ही बरीचशी माकडं बसलेली आहेत आणि इकडे तिकडे खेळतात एकत्र. त्यांची काय मीटिंग चालू आहे. एक माकड बघा इथे देवाचा प्रसाद खात आहे. ते बघा देवाचा प्रसाद लोकांनी ठेवलेला तो संपूर्ण वेचून वेचून खात आहे. हे बघा हे माकड. आणि हे माकड बघा एक लहान पिल्लू पोटाशी धरलेलं आहे आणि माकड बसलेलं आहे. आणि दोन माकडं आहेत. एक झाडावर बसलेलं आहे माकड तेव्हा तिथे. आणि त्यानंतर मग आता हे विजयनगर साम्राज्याची मोठं स्थान आहे. इथे त्यांचा ध्वजस्तंभाचा एक मोठा हे आहे. आणि ह्याच ठिकाणी बघा लोकांची सोय आहे, पाण्याची, आंघोळीची, नाण्याची, हातपाय धुण्याची, फ्रेश होण्याची सोय आहे. त्या काळात केलेलं 14-15व्या शतकामध्ये जे होतं त्यावेळेला. आणि ही वरती बाजारपेठेचा त्यांचा हे बाजारपेठ आणि त्यांची दुकानं थाटण्याची व्यवस्था आहे. इथे काय काय दुकानं लावली हे असे त्यांनी लोकांनी खांब बनवून वरती ते असे छोट्या छोट्या शिळा टाकून हे बघा हे जे आहे ना हे तयार केलेले पूर्वीचे 14व्या शतकातलं आहे. हे सगळे केले त्यावेळेला लोक इथे बसून काहीतरी व्यापार करायचे, धंदा करायचे. त्या सर्व लोक जे इथे यायचे त्यांचे काहीतरी ते होते त्यावेळेला. काही त्यांचा वार ठरलेला असेल किंवा कधी ते येत असतील ते तर त्यावेळेला येत होते. तेव्हा असे हे होते त्यावेळेला तिथे. आणि पाण्याची सोय, तलाव होता आणि सगळी सोय होती त्यांची त्यावेळची. आताची परिस्थिती अशी आहे तशी नाही आहे. त्यावेळची परिस्थिती काही वेगळीच होती. ती आपल्याला कल्पना करण्यात भाग आहे. आणि तिथे आम्ही गेलेलो आहोत. आणि आता आमचे भगिनी मंडळ सगळं आता तिथे एन्जॉय करते आहे. सगळं बघून झालेलं आहे आणि एन्जॉय करत आहेत, थोडे खेळ करत आहेत, एकमेकाशी गप्पा गोष्टी आणि खेळत आहेत. हा पाठीमागचा तलाव आहे. इथं त्यांचा ध्वजस्तंभ आहे कुठेतरी, तर याच्यात मला दिसला नाही. आहे तो ध्वजस्तंभ. विजयनगर मोठं साम्राज्य होतं ते, म्हणजे फार मोठं साम्राज्य होतं. कितीतरी जिल्हे आणि कितीतरी गावं त्याच्यामध्ये होती. साम्राज्य फार मोठं होतं. आणि असं हे बघा दगडाचं शहर म्हणतात ते असं आहे. बघा हे चारी बाजूला हे पाठीमागे डोंगर आहेत, सगळं त्याच्यावर दगड आहेत, सगळे दगड आहेत. आणि ते दगडाचे मोठमोठे दगडांचे काही हे बघा दगड मागे बघा हे दगड अवाढव्य दगड आहे. ते अवाढव्य दगड आपण उचलू शकत नाही असे दगड आहेत ते. आता कालांतराने असेच पडलेले आहेत ते बघा. प्रत्येक ठिकाणी दगड आहेत, पायऱ्या आहेत. वरती एक देवीचं मंदिर आहे आणि आता सगळेजण तिथे जात आहेत. बघूया आपण काय ते देवीचं मंदिर आहे. आणि इथे म्हणतात ते दगडांमध्ये गुहा पण आहे आणि हे मंदिर आहे देवीचं. तर इथे आता बघूया. आणि इथे जे खाली हे जे बघा खांब पडलेले आहेत हे म्हणजे दगडाचे कापून, दगडाचे कोरीव काम करून दगडाचे असे खांब तयार केलेले आहेत. त्याच्या काही शिळा पण तयार करतात आणि त्या एकमेकावर ठेवून त्याचा छत तयार करून. ही गुहा आहे बघा, ही गुहा आहे. ह्याच्यामध्ये जाऊन देत नाहीत ते. पता नाही कुठे लांब कुठे निघालं गुहा काय माहीत नाही. सगळं अंधार आहे आतमध्ये तर जाऊन देत नाही. आता हे जे बघा हे जे मंदिरासाठी खांब वगैरे तयार करण्यासाठी व कलाकुसर करण्यासाठी सगळे कापलेले आहेत त्यांनी. आणि हे सगळे इथं ठेवले आहेत. आणि मंदिराचं म्हणजे काम चालू होतं ते आता माहीत नाही. त्या काळातलं काम चालू असताना ते अर्धवट राहिलं गेलेलं आहे. हे बघा. आणि हे आताचं शेल्टर आहे, हे आता बांधलेलं आहे. हे आता गव्हर्मेंटने आत्ता बांधलेलं आहे. हे तिथे झाड आहे, जुनं झाड आहे, कित्येक वर्षाचं जुनं झाड आहे. त्याला लोक काहीतरी बांधून आपली हे आहे त्याला ओढण्या वगैरे बांधून काहीतरी बांधून धागे बांधून त्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक करतात. आणि हे जे मंदिर आहे देवीचं मंदिर आहे. इथं आमची भगिनी मंडळ सगळं आता वर जाऊन तिथे काय देवीची प्रार्थना करणार आहे. तर बघूया काय करतात ते. बघा हे खांबामध्ये कलाकुसर बघा. त्याच्यावरती खांबामध्ये त्याच्यावर ठेवलेले काम हे कसं त्यावेळेला काम चाललं असं बघा. आणि आमची भगिनी मंडळ आता इथे काहीतरी आता देवीची आराधना करतायत, काहीतरी श्लोक आणि पठण करतायत. बघूया आपल्याला ऐकायला येतं का नाही. हे बघा बसून देवीची आराधना करतायत सगळे आमचे भगिनी मंडळ. आणि समोर एक भटजी बसलेला आहे. हा बघा इथे एक भटजी बसलेला आहे.
आणि तोही आपलं त्याचं काय माहिती देवीची सांगत असतो आणि त्यानुसार नंतर मग आमचे लोक बसून तिथे आराधना करतायत. नंतर आता निघण्याच्या वेळेला म्हटलं चला फोटो काढूया. मग ते सगळेजण लाईनीत उभा राहिले, देवीचं मागे आहे, देवीच्या पुढे उभे राहून सगळ्यांनी फोटो काढूया म्हणून आणि उभे राहिले आहेत आणि ते फोटो काढण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. आणि हा बघा आम्ही फोटो काढत आहोत. काय मी फोटो काढलेला आहे 2-3 आणि त्यानुसार आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही खाली निघणार आहोत. आणि आता खाली येताना परत हा फोटो आम्ही सर्व खाली येत आहोत आणि खाली आल्यानंतर हे 2 स्पॉट झालेले आहेत. पहिले त्याच्यामध्ये एकच स्पॉट झाला, आता याच्यामध्ये 2 स्पॉट झाले. आणखीन पुढे काय आहे बघूया. हे सगळं 20 ते 25 किलोमीटरच्या आतला जो स्पॉट आहे तो रिक्षाने आम्ही केलेला आहे. आणि आता आमच्या खाली आणखीन बघा आता खाली पायऱ्या उतरत आहोत, पायऱ्या उतरून खाली येत आहोत. ही सगळी मंडळी थकलेली आहे, चढताना वर दमलेली आहे. आता उतरताना बघा थोडी आणि ह्या आमच्या समोर 4 रिक्षा उभ्या आहेत. या 4 रिक्षा उभ्या आहेत. या रिक्षाने आम्ही आलो आणि याच रिक्षाने आम्ही आता परत जाणार आहोत. तर या रिक्षामध्ये आता परत बसून दुसऱ्या स्पॉटकडे किंवा आता कुठे काय दाखवतो ते बघूया आपण. त्यानुसार आता या रिक्षात बसणार आहोत आणि निघणार आहोत. आणि हे बघा डोंगर, दगडाचे डोंगर बघा, काय दगडी आहेत. डोंगर म्हणजे नाके बघा, डोंगरावर नुसती दगडी, माती कुठेही नाही, झाड नाही, गवत नाही, फक्त दगड. हे म्हणतात हम्पी शहर. हम्पी शहर शब्दाचा अपभ्रंश झाल्यामुळे हम्पी झालेलं आहे. आणि ते आता आम्ही आमच्या रिक्षात बसतो आहोत. आणि बघा एकमेक रिक्षात बसून आता घराकडे रूमकडे वाटचाल करणार आहोत. तर संध्याकाळ पण झालेली आहे. तर संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहे. आता मला वाटत नाही कुठे घेतील. आता आम्ही सरळ घराकडे रूमकडे वाटचाल करतो. आणि अशा प्रकारे माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार. व्हेरी गुड. अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपला.